रात्रीच्या जेवणासाठी उन्हाळ्यामध्ये जास्ती वेळ किचनमध्ये काम न करता आपल्याला काहीतरी हलकं-फुलकं खायचं असतं. बऱ्याचदा आपण डाळ भात, वरण भात, मसाले भात, खिचडी असे बरेचसेच प्रकार करत असतो. पण तेच प्रकार नेहमी बनवण्यापेक्षा आज मी इथे वेगळा असा इथे बेत केलेला आहे. तो म्हणजे सांबार आणि भात. जबरदस्त असं हे सांबार लागतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी डाळ आणि भात कुकरला लावून घेते. एका डब्यात 1 वाटी भात घातला आहे आणि थोडीशी तूर डाळ घेतली आहे. दोन्हीमध्ये पाणी घातलं. 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी घातलं. चांगलं दोन्ही धुवून घेऊन आणि डाळीमध्ये पण पाणी घातलं. डाळीमध्ये थोडंसं मी तेल घालते आहे ओतू जाऊ नये म्हणून आणि भातामध्ये पण मीठ घातलं. डाळीचा डबा तळाला ठेवला म्हणजे डाळ चांगली शिजेल. आता भातावरती झाकण ठेवायचं आणि हे एका स्टँडवरती ठेवून हे दोन्ही डबे मी एका कुकरमध्ये ठेवणार आहे आणि हे शिजवून घेणार आहे. मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या आणि छोट्या गॅसवरती 2 शिट्ट्या असं केलं की ही डाळ आणि भात दोन्ही व्यवस्थित शिजेल. डाळ आपल्याला एकदम गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची, अजिबात कच्ची राहता कामा नये. ती नंतर आपल्याला छान घोटून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा कुकरच्या अंदाजानुसार त्याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणी पाणी जड असतं, अशा वेळेस डाळ देखील शिजायला वेळ लागतो. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्याचं पाण्याचं प्रमाण आणि शिट्ट्यांचा अंदाज घेऊन तुम्ही ती डाळ शिजवून घेऊ शकता. शेवग्याची शेंग घेतलेत मी 2 इथे कट करून पाण्यामध्ये टाकते आहे. काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये गाजर आहे, 2 वांगी घेतली आहेत. वांग्याच्या अशा लांब फोडी करून त्या देखील मी पाण्यात टाकल्यात काळ्या पडू नयेत म्हणून. गाजर पण कापून घ्यायचे, एक 5-6 गोल चकत्या करून घेतल्यात आणि 2 कांदे घेतलेत. थोडेसे मोठे मोठे असे मी इथे 2 कांदे कापून घेते आहे. इथे शिट्ट्या देखील झालेल्या आहेत. मी आता याचा गॅस बंद करते आहे आणि एका मोठ्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम व्हायला ठेवते. तेल जास्त घालण्याची गरज नाही आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे घातले मी, अगदी पाव चमचा मेथी दाणे, 2 लसणाच्या कुड्या ठेचून घातल्या आणि 2 कापून घेतलेले कांदे घालायचे आहेत. कांदा जास्त भाजायचा नाही आहे, हलकासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी 2 मिरच्या उभ्या कट करून घातलेल्या आहेत. टोमॅटो घालायचं आहे, एकच टोमॅटो मी यामध्ये घातला आहे, लाल छान पिकलेला, आणि कढीपत्ता घातला आहे. हे देखील यामध्ये मी परतून घेते आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत. यामध्ये आता कापून घेतलेल्या भाज्या म्हणजे की वांगी असेल, शेवग्याची शेंग घातली आहे, गाजर घालायचं आहे. तुमच्याकडे बीन्स असतील तर ते पण तुम्ही यामध्ये वापरू शकता. लाल तिखट घालायचं आहे 1 मोठा चमचा, आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, पण सांबार खूप जास्त तिखट नसतं त्यामुळे 1च चमचा घातला आहे मी. आणि 2 चमचे सांबार पावडर किंवा सांबार मसाला यामध्ये घातला. आता हे सगळं लो हीटवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मसाले हे करपून जातील. आता यामध्ये चिंच मी थोडीशी घातली आहे, म्हणजे 1 चमचा घातली आहे. आता गरम पाणी घालायचं आहे यामध्ये. बऱ्यापैकी पातळ हे सांबार मी आत्ता बनवते कारण हे शिजून अजून दाटसर होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे पाणी भरपूर घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, सगळं छान असं मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आरामात हे चांगलं शिजवून द्यायचं आहे. इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, डाळ आणि भात व्यवस्थित शिजला आहे. ही डाळ अगदी छान शिजली आहे. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे डाळ अगदी गाळ करून घ्यायचं आहे आणि छान एकसारखी घोटून घ्यायची आहे. अजिबात डाळीचे कण राहता कामा नये, डाळ घोटून घेणं गरजेचं आहे. इथे 15 मिनिटे झाली आहेत, पहिल्यापेक्षा पाणी आटलं. इथे पाहताय तुम्ही भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. यामध्ये मी अगदी थोडासा गुळाचा खडा घातला आहे कारण यामध्ये आंबट तिखट चव बॅलन्स होण्यासाठी अगदी किंचित घातला आहे. अजिबात गोडसर चव येता कामा नये, फक्त थोडासा गुळ घातला आहे मी. 15 मिनिटात या भाज्या व्यवस्थित शिजतात. यामध्ये आता मी घोटून घेतलेली डाळ घालायची आहे. डाळ घातल्यानंतर अजून हे दाटसर होतं त्यामुळे मी पाणी घातलं यामध्ये. छान असं मिक्स करायचं. अजून एक 4 ते 5 मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त छान एकजीव असं दिसतं. यामध्ये डाळ घातली आहे हे ओळखत देखील नाही, त्यासाठी डाळ चांगली घोटून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घातली आणि वरून मी यामध्ये कढीपत्ता, हिंग आणि मोहरीची फोडणी घातली आहे. मस्त आणि जबरदस्त असं हे आपलं सांबार तयार आहे. हे तुम्ही इडली डोशासोबत देखील खाऊ शकता, पण भातासोबत अप्रतिम लागतं. तुम्ही पण नक्की बनवून बघा. नेहमीचं वरण डाळ आपण बनवतोच, पण कधीतरी बदल म्हणून हे सांबार बनवून बघा, अप्रतिम लागतं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.